हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये आज सुंदर अशी एक रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. नानकटाई रेग्युलर नानकटाईसारखी नाही आहे, थोडीशी वेगळी आहे. त्याचं थोडंसं छोटासा एक वेगळा व्हर्जन मी केलेला आहे. साईजला मोठी, टेस्टमध्ये थोडासा फरक केलेला आहे, पण खूप सुंदर अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण सगळ्यात रेसिपी तुमच्या आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. करूया आपल्या नानकटाईला सुरुवात. इथे एका बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण अर्धा कप, मेजरिंग कप जे असतात त्यातला अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर म्हणजे साखर मिक्सरला बारीक करून त्याची जी पावडर असते ती पिठी साखर मी घेतलेली आहे. सगळं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यामुळे तुम्ही तिथे चेक करू शकता. आता मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. हे मी घरातलं यूज करते, तुम्ही मार्केटमधलं यूज केलं तरीसुद्धा चालेल, पण ते साधारण एवढंच मेल्ट पाहिजे. एकदम पातळ गरम केलेलं आपल्याला तूप नको आहे. रूम टेम्परेचरला जे तूप असतं तेच हवं आहे. एकदम घट्टसुद्धा असं नको आहे, कारण का आपल्याला मग त्याचा अंदाज येत नाही. व्यवस्थित ओतता येऊ शकतं अशा याने आपल्याला ते तूप पाहिजे. असं मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स म्हणजे एक स्मूथ अशी त्याची पेस्ट तयार करायची आहे. जसं जेवढं तुम्ही स्पीडने हलवाल, तुमच्याकडे जर हँड मिक्सर असेल त्याने केलं तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला हँड मिक्सर नसेल तर कसं करायचं ते ह्या पद्धतीने करून दाखवते. थोडं स्पीडमध्ये हे बघा, असं त्याचं तर टेक्स्चर चेंज झालेलं आहे, एकदम स्मूथ. आणि जसं तुम्ही ते मिक्स करत जाल त्याचा टेक्स्चर चेंज होईल, त्याचा कलर पण चेंज होत जातो. हे बघा, असं स्मूथ असं मी ते टेक्स्चर तयार केलेलं आहे. आता इथे मी 1/4 टीस्पून थोडंसं दही टाकते. दहीने थोडासा त्याला एक सॉल्टीनेस सुद्धा येतो. आणि इथे मी अर्धा टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स टाकते. आपण इथे तुम्हाला जर व्हॅनिला इसेन्स नसेल, तुम्ही इलायची पावडर टाकले सुद्धा तरीसुद्धा चालू शकते, पण रेग्युलर नानकटाईमध्ये नेहमी इलायची पावडर असतेच, म्हणून मी इथे आता थोडंसं व्हॅनिला इसेन्स करते. थोडंसं वेगळं व्हर्जन, खूप सुंदर टेस्टी अशी लागते. जर तुम्हाला दुसरा कोणता फ्लेवर पाहिजे असेल, पायनॅपल फ्लेवर पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं, पण त्याची पूर्ण एक रेसिपी तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. आता इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा आपण असा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. खूप हलक्या हाताने असं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपल्याला हे बघा, मैदा आपण व्यवस्थित 1 कप त्याच्यामध्ये चाळून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही मैदा चाळताना त्याच्यातच टाकला तरीसुद्धा चालू शकतं, मी नंतर टाकलं. आता हे आपण आधी नुसतं सगळं तुपाचा जो आपला आहे आणि तूप आणि हे मैदा सगळं मिक्स करून घेऊया आधी, आणि त्याच्यानंतर मग आपण ते पूर्णपणे हाताने व्यवस्थित, आपण जसं चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आधी मी असं व्यवस्थित सगळं ते मिक्स करून घेतलंय. आणि हाताने व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं प्रमाण जर हे असं सेम असेल तर तुमचा मैदा हा सॉफ्टच होणार आहे, पूर्णपणे मिक्स होणार आहे. त्याच्यामध्ये जो सगळा आपण मैदा भिजवणार आहोत व्यवस्थित, त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकायची काहीही गरज लागत नाही, कारण का तुम्ही सेम मेजरमेंटमध्ये घेतलं तर जसं तुम्ही ते प्रेस करत जाल, मिक्स करत जाल, तेव्हा तुमच्या हाताच्या थोड्याशा ऊबने व्यवस्थित ते एकमेकांमध्ये मिक्स होऊन आपलं छानपैकी डो तयार होतो. आणि आपला हा गोळा नानकटाईचा तयार झाला आहे की नाही हे चेक करायचं असेल तर सुरुवातीला असं एक छोटासा आपण अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून बघायचा आहे. हा मिक्स करताना व्यवस्थित आपल्याचा पेढ्यासारखा तयार होत असेल तर आपला हा नानकटाईचा गोळा हा पीठ तयार झालेला आहे. जर हा फुटत असेल तर अजून तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे. हे बघा, माझा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे, त्यामुळे माझा हा नानकटाईचा गोळा तयार झालेला आहे. आता इथे मी साधारण 1 टेबलस्पूनचा असा मेजरमेंट घेऊन त्याच्यामध्ये एक सेम प्रमाणामध्ये सगळी नानकटाईचे गोळे करून घेते. इथे सगळ्यात पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे की तुम्ही आता जी काही साईज आता बनवाल ती साईज आपली
तयार झाल्यानंतर म्हणजे बेक झाल्यानंतर डबलमध्ये होते. त्यामुळे तुम्हाला कुठच्या साईजमध्ये तुमची नानकटाई करायची असेल त्यानुसार हा सुरुवातीचा गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे. कारण का आपली नानकटाईचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की तुम्हाला एवढं नक्की गॅरंटी देते की जी नानकटाई तुम्ही बनवाल ती डबल साईजमध्ये होणार. अशामुळे तुम्ही हे करा. मला जरा नानकटाई मोठ्या साईजमध्ये जरा वेगळ्या प्रकारे करायची होती, रेग्युलर नानकटाईसाठी करायची होती, म्हणून मी साधारण हा एवढा गोळा 1 टेबलस्पून मेजरमेंटचा घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हा एक एक गोळा असा हा तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी एक साधी सिंपल डिश घेतली आहे, त्याच्यावरती बटर पेपर घेतलेले आणि अशी नानकटाई लावून घेतली आहे. आणि तिथे तुम्ही बदाम, पिस्ता, कोणतेही तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात, काजू, असे काहीही लावू शकता. आता ही सगळी नानकटाई मी विदाऊट ओव्हन दाखवणार आहे की ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे ते लोकंसुद्धा नानकटाई कशी बनवू शकतात, या पद्धतीची ही आपली नानकटाई आहे. आता इथे सगळीकडे मी पिस्ता लावून घेतलेला. आता हे सगळं करताना मी गॅसवरती एक भांडं 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती गरम करायला ठेवलेलं होतं. हे बघा, हे असं भांडं मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या भांड्याच्या आतमध्ये मी एक साधी सिंपल अशी ही रिंग ठेवलेली आहे, बाकी काहीही केलेलं नाही आहे. आता ते 10 मिनटं आपण लो फ्लेमवरती गरम करून घेतलं होतं. आता ही नानकटाई आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि साधारण 30 मिनिटासाठी आपण ही आपली नानकटाई बेक करून घेऊया मीडियम फ्लेमवरती. हे बघा, नानकटाई मीडियम फ्लेमवरती आपली झालेली आहे. आता ही नानकटाई झाली की नाही, साधारण कसं करायचं की आपण अलगद असं त्याला हात लावून बघायचं. एकदम सॉफ्ट लागत असेल, आपलं बोट असं आतमध्ये जात असेल तर आपली नानकटाई अजून तयार व्हायची आहे. पण आपलं बोट व्यवस्थित त्याच्यावरती राहतंय, आतमध्ये जात नाही आहे, ह्याचा अर्थ आपली नानकटाई ही रेडी झालेली आहे. हे बघा, मी जी साईज केली होती त्याच्यामध्ये कशी साईज डबल झालेली आहे, तुम्ही चेक करू शकता. खूप सुंदर, अगदी एकदम म्हणजे तोंडात टाकल्या विरघळेल एवढी सॉफ्ट, सुंदर, मस्तपैकी आपली ही नानकटाई तयार झालेली आहे. कमीत कमी साहित्यातली सोपी, पटकन होणारी, टेस्टी अशी रेसिपी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्ही ही रेसिपी ह्या पद्धतीने ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी.